सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। राधानगरी तालुक्यातील कौलव इथं पाचट पेटवताना शेजारी असणाऱ्या ऊसाच्या फडाला आग लागली। आग विझवताना शेतकरी गोविंद पाटील हे गंभीर जखमी झालेत। या आगीत 7 एकर ऊस क्षेत्राचं नुकसान झालंय। राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या कुंभारकी नावाच्या शिवारात गोविंद पाटील हे आपल्या ऊसातील पाचट पेटवत होते। पाचटला लावलेली आग वाऱ्याच्या वेगानं पसरली। या शिवाराच्या शेजारी असणाऱ्या इनाम उक्ती भांदिगरे फोड नावाच्या शिवारातील उभ्या ऊसात आग पसरली। ऊसाच्या फडाला आग लागल्याचं गोविंद पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। या दरम्यान आगीच्या झळा गोविंद पाटील यांना बसल्या। त्यांचं तोंड आणि पाठीला गंभीररित्या दुखापत झाली। धुराचे लोट पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। जखमी गोविंद पाटील यांना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। इतर गावकऱ्यांनी ऊसाच्या फडात भांगे पाडले। पलीकडच्या बाजूला आग पोहोचू नये अशी व्यवस्था केली। सुमारे 3 तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। या आगीत 8 शेतकऱ्यांचा 7 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झालाय।